सम्यक कोकण कला ही संस्था कलावंतांची संस्था असून ती संस्था सन 2000 साली स्थापन झाली। 2025 साली या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत असून त्या संस्थेचा वर्धापन दिन आणि रौप्य महोत्सव सोहळा 29 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आंबेडकर भवन दादर पूर्व या ठिकाणी सायंकाळी 4:30 वाजता आयोजित केलेला आहे। त्यामागील उद्देश एवढाच आहे की जे कलावंत आहेत त्या जवळजवळ 150 ते 200 कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे। रौप्य महोत्सवानिमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे। त्याचबरोबर दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम त्या कार्यक्रमात होणार आहे आणि ते प्रकाशन माननीय सरसेनानी रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते प्रकाशन आयोजित केलेलं आहे। त्या प्रकाशनाला आदरणीय संजयजी शिरसाट साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाचा संपूर्ण मान्यवर मंडळी बरीचशी येणार आहे। त्याचबरोबर हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच आहे की ही संस्था गेली 25 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात असे वेगवेगळे शासकीय अभियानाचे कार्यक्रम राबवित आलेली आहे आणि ती राबवित असताना गेल्याच महिन्यात शासनाच्या मानधन या संस्थेला मिळालेला आहे। त्यामुळे या संस्थेचा जो लेखाजोखा आहे तो आज तगायर म्हणजे ऑडिट किंवा चेंजिंग रिपोर्ट हे आजपर्यंत ओके म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, परिपूर्ण असल्यामुळेच शासनाचं मानधन या संस्थेला गेल्या महिन्यात मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम आहे रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे, वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्या कलावंतांचा मान सन्मान करणं हा संस्थेचा अधिकार असून संस्थेचं कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी भव्य दिव्य असा हा कार्यक्रम 29 नोव्हेंबर रोजी आंबेडकर भवन येथे दादरला घेण्यात येत आहे। आपण यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहोत। त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी नैपुण्य केलेलं आहे, शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे आणि उद्योग क्षेत्रात ज्यांचं प्रावीण्य आहे अशा लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे। तरी या कार्यक्रमास आपले पत्रकार परिषदेतील सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहतील अशी मी त्यांना नम्रतेची विनंती करतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द पुरे करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद। या ठिकाणी सर्व कोकण कला संस्था या संस्थेची पत्रकार परिषद आहे आणि त्याला कारण म्हणजे येत्या 29 नोव्हेंबरला सम्यक कोकण कला संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। आमचा आनंदाचा दिवस आहे आणि रौप्य महोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि या निमित्ताने अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। पूर्ण महाराष्ट्रातील लोक त्या ठिकाणी येणार आहेत, अनेक कलावंत येणार, ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत येणार आहेत, अनेक कलावंतांचा मान सन्मान त्या ठिकाणी होणार आहे। एवढंच नाही तर त्या संस्थेमध्ये उद्योजक असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये काम केले अनेक क्षेत्रातले लोक यांचा सन्मान होणार आहे। असा हा भव्यदिव्य कार्यक्रम आहे। आपली उपस्थिती प्रथनीय आहे। या ठिकाणी
थोडक्यात मी आपल्याला आमच्या संस्थेबद्दल जे उद्दिष्ट आहेत त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण संस्था आम्ही जी निर्माण केली त्या संस्थेचा एकच हेतू होता की आमच्या संस्थेमध्ये जे कलावंत आहेत त्या कलावंतांना स्टेज मिळणं, संधी मिळणं, त्यांचा विकास होणं या कला क्षेत्रामध्ये आणि कलावंत घडविणं, त्यांना हक्काचा न्यायाचा आमच्याकडून सन्मान मिळत हे आमचं कर्तव्य होतं. म्हणून आम्ही सभ्य कोकण कला मंच संस्था ही 2000 साली स्थापन केली. 2000 साली करून त्याच्यानंतर 2007 मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन केलं. आम्हाला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आनंदाचा दिवस आहे आणि या निमित्ताने आम्ही जे कलावंत आहेत आमचे ज्येष्ठ आहेत त्या कलावंताचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि जे आमच्या मधून जे निघून गेलेले आहेत कलावंत त्यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार आम्ही देणार आहोत. अशा अनेक या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या दिवसाला होणार आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, आमच्या कलावंतांसाठी. आणि आमचा हाच उद्दिष्ट आहे. याच्या पुढेही आम्ही जे कलावंत आमचे आहेत, जे नवीन असतील, जुने असतील, अशा कलावंतांना न्याय मिळवून देणं, तसेच त्यांना कला क्षेत्रामध्ये अनेक संधी मिळवून देणं, संधी उपलब्ध करून देणं, त्यांचा विकास करणं हा आमचा हेतू आहे. बंधुभगिनींचे धन्यवाद मानतो. सौम्य कोकण कला संस्था ही संस्था 2000 साली स्थापन झाली आणि संस्थेचे संस्थापक कालकथित BT कदम यांनी संस्था स्थापन केली आणि आज तागायत 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि संस्थेचं कामकाज करताना आमचा सर्वांचा उत्साह खूप वाढलेला आहे. ही संस्था गेली 25 वर्ष अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजाला एक नवीन प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर 5 लेन मुंबई 14 या ठिकाणी संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने संस्थेचा रौप्य महोत्सव आणि वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला सरसेनानी आनंदराज साहेब यांच्या हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आहे. आणि सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहेत. ज्या कलावंतांनी आयुष्यभर आपली कला पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली त्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंतांचा आम्ही यथोचित मान सन्मान करणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. आपण सर्व पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी संस्थेचा सचिव म्हणून आपल्याला आवाहन करीत आहे. सौम्य कोकण कला संस्थेची स्मरणिका छापून त्या स्मरणिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि त्या स्मरणिकेचं उद्घाटन सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब उपस्थित राहून या कार्यक्रमाला आम्हाला त्यांचं योगदान लाभणार आहे. आम्ही संस्था संपूर्ण खूप आनंदित आहोत. सगळे कलावंत आनंदित आहोत. कमीत कमी 150 ते 200 कलावंतांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित आम्ही करणार आहोत. आणि अशा पद्धतीचा हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार आणि फोटोग्राफर उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. पुरस्काराचं स्वरूप असं आहे, सम्यक कला जीवन गौरव पुरस्कार असा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. ट्रॉफी, शाल, त्याला ट्रॉफी असणार आहे, शॉल असणार आहे, फुलगुच्छ असणार आहे. अशा सन्मान आम्ही सर्व कलावंतांचा करणार आहोत. बऱ्याचशा कलावंतांना आम्ही स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. जवळजवळ 100-150 लोकांना आम्ही स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या संस्थेचे जागोजागी ठिकठिकाणी असे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमांमध्ये आम्ही संस्थेच्या सर्व कलावंतांना गाण्याची सुसंधी देतो. ते गाणी तिथं आपलं सादर करतात, त्याच्यातून त्यांची प्रसिद्धी होते. अशा पद्धतीचे आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. बऱ्याचशा कलावंतांना आम्ही शासनाच्या मानधन याच्यातून मानधन आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्याच्यामध्ये कमीत कमी आता नाहीतरी पण 50-60 लोकांचं आम्ही मानधन पूर्ण केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून आता ऑनलाईन पद्धती आल्यामुळे काही लोकांचे मानधन अजून रखडलेलं आहे, ते देखील आम्ही मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सम्यक कोकण कला संस्थेने एक पत्र शासनाला दिलं की सरसकट मानधन मिळावं. पूर्वी कलावंतांना 2250 रुपये मिळायचे, 3500 रुपये मिळायचे आणि 5000 रुपये मिळायचे. परंतु सम्यक कोकण कला संस्थाने एक शासनाला पत्रक दिलं आणि त्या पत्रकानुसार मला वाटतं 5000 रुपयाचं मानधन झालं. ही एक आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे यासाठी आणि ह्या कार्याचं स्वागत करायला पाहिजे. सांस्कृतिक मंत्र्यांकडे आमची अजून भेट झालेली नाही, आम्ही त्यांच्याकडे गेलेलो नाही, प्रयत्नात आहोत आम्ही. पूर्ण सम्यक कोकण कला संस्था ही संपूर्ण महाराष्ट्राचं काम करते. आज संपूर्ण महाराष्ट्राचे कलावंत ह्या सम्यक कोकण कला संस्थेमध्ये सभासद आहे. टोटल कमीत कमी 1000 ते 1500 लोक कलावंत आपल्या ह्या संस्थेमध्ये सभासद आहेत. आनंदरावजी आंबेडकर साहेब आणि संजयजी शिरसाट साहेब महाराष्ट्र राज्य न्यायमंत्री, सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब असणार आहेत या कार्यक्रमाला चीफ गेस्ट. आता संस्थेला जे मानधन आमच्या मिळालेलं आहे हे मला वाटतं आमचे अध्यक्ष साहेब मंदारजी गवाडी साहेब या ठिकाणी आहेत. मला वाटतं त्यांच्याकडून देखील आपण हे घ्यावं. गेल्या महिन्याच्या जवळजवळ जुलै महिन्याच्या 25 तारखेला शासनाकडून आम्हाला 50,000 रुपयाचं मानधन हे सम्यक कोकण कला संस्थेला मिळालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण शासकीय अभियानाचे कार्यक्रम संस्था राबवते त्याचे पुरावे, फोटो, पेपरला आलेली नोट्स किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले त्या ठिकाणी जे फोटो असले, त्याच्या पाठीमागे बॅनर असले, त्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती प्रमुख पाहुण्यांची, या संबंधित संपूर्ण लेखाजोखा, संपूर्ण पुरावा हा जर तुमच्याकडे असेल तरच ते आपल्याला मानधन मिळतं. आणि तशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे जी आमची फाईल आहे त्या 3 फाईल बनवून, कलर फोटोच्या 3 फाईल बनवून त्या शासनाकडे सुपूर्द केल्या. आणि म्हणून त्या फाईल देताना त्यात एक अट अशी आहे की तुमची संस्था जरी रजिस्टर असली तरीसुद्धा तुमचा ऑडिट हे पूर्ण तंतोतंत असायला पाहिजे आज तागायत. दुसरी गोष्ट, तुमचं चेंजिंग रिपोर्ट जेव्हा जेव्हा कार्यकारिणी बदलते त्याचं चेंजिंग रिपोर्टसुद्धा आजपर्यंत 25 वर्षाचा तंतोतंत असेल तरच ते मानधन आपल्याला दिलं जातं. आणि तशा अनुषंगाने आम्ही त्यांच्या योजनेच्या पूर्तता केली कागदपत्रांची. आणि म्हणून गेल्या जुलैच्या 25 तारखेला आम्हाला 50,000चं मानधन संस्थेला मिळालेलं आहे. यावेळेस कलावंतांसाठी घरकुल योजना हे काँग्रेस सरकारच्या काळात होती, तदनंतर ही घरकुल योजना बंद झालेली आहे. परंतु त्याचा पाठपुरावा करून या शासनाला आमचा पत्रव्यवहार चालू आहे. पत्रव्यवहार करून कलावंतांसाठी पुन्हा घरकुल योजना चालू करावी असा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. मगाशीच आशिषजी शेलारांबद्दल बोलले की त्यांच्याबरोबर आम्ही ओळख करून किंवा त्यांची गाठभेट करून पत्रव्यवहार करून त्यांच्याकडे आम्ही संपर्क साधणार आहोत. त्याचबरोबर जे मानधनाचा प्रश्न आहे तो मानधनाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी की पूर्वी कसं ABC अशी एक श्रेणी होती, तर ती श्रेणी आमच्या पत्रामुळे एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना आम्ही सांस्कृतिक मंत्र्याला, समाज कल्याण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा सगळ्यांना पत्रव्यवहार करून ती अधिवेशनामध्ये, मला वाटतं पावसाळी अधिवेशनामध्ये ती मान्य करून घेतलेली आहे. आणि ते आज सर्व सरसकट कलावंतांना 5,000 रुपये दरमहा मिळत आहेत. हो, कारण आमच्या संस्थेमध्ये डॉक्टर, वकील हे सुद्धा संस्थेचे सभासद आहेत. त्यामुळे जे कलावंत आहेत, कारण कलावंत हा ह्या कलेच्या पोटासाठी जगत असतो. आणि पूर्वी बरेचसे कार्यक्रम मिळायचे,
परंतु आता कार्यक्रम कमी झालेले आहेत. तुम्हाला सुरुवातीला आम्ही सांगितलं जे उद्योजक असतील जे क्रीडा क्षेत्रात की अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतील यांचा आम्ही उल्लेख केलेला आहे आणि त्यांचा विचार आम्ही नक्कीच केलेला आहे. असे अनेक लोक आहेत. आता तुम्ही जे मागाशी प्रश्न केला होता पत्रकार मानधनाबद्दल, तर तुम्हाला माझी विनंती आहे की हे आपल्या सरकारचं मानधन आहे कलावंतांचं, ते जवळजवळ 2.5 वर्ष जे दरवर्षाला जे दिलं जातं म्हणजे दरवर्षाला डिक्लेअर केलं जातं ते मानधन जवळजवळ 2.5 वर्ष झालं किती लोकांना मिळालेलं आहे किंवा त्यांच्या फायलीस ज्या आहेत त्या पास झालेल्या आहेत. त्याला कारण हे सरकार जे आहे ते बदलत असतं. आता मागचं सरकार होतं त्या काळात थोडं स्टँड झालं, त्याच्यात वरची कमिटी बदलली, या सगळ्या गोष्टी बदलतात. थोडस तुम्ही जरा पत्रकार म्हणून जरा थोडस मनावरती घेतलं आपल्या कलावंत बंधूंसाठी किंवा आपले कलावंत जे बंधू आहेत, काही वयोवृद्ध आहेत, काही गावी राहतात, काही लोकांना नोकऱ्या नाहीयेत, खायचे वांदे आहेत, खरं सांगायचं म्हटलं काम धंदा नाहीये, मग त्याच्यासाठी त्याचा उदरनिर्वाह आता जे 5,000 आम्ही जे सरसकट केलेलं आहे त्याचा फार उपयोग होतो. पण सध्याचा आता जे शासनाने काय केलेलं आहे जवळजवळ 2.5 वर्ष झाली की त्या फायली तशाच पडलेल्या. मी स्वतः ते काम पाहतो. 2.5 वर्ष झाली त्या फायली तशाच झाली. त्यांचे जे मानधनासाठी जे फायली टाकलेल्या होत्या त्या अजून तागायत ते पास केलेलं नाही. तर तुम्ही थोडस जरा आपण ह्याच्यासाठी सहकार्य केलं तर बरंच होईल आमच्या कलावंतांसाठी. आणि दुसरी गोष्ट आता कलावंत जे आहेत ते आता जे ऑनलाईन केलेलं आहे त्याच्यामुळे थोड्याशा बऱ्याच काही कलावंतांना फार प्रॉब्लेम्स होतात. काही वेळेला नेटवर्क नाही आणि काही ठिकाणी आहे जे ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरतो ते काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यात ते सायबर वगैरे बंद झालेले आहेत. तो फार मोठा प्रॉब्लेम. काही लोकांना तर कळत नाही की फॉर्म कसा भरायचा, तिथे काय डॉक्युमेंट्स द्यायचे. आम्ही लोकांना सांगतो पण आता प्रत्येक गावी असतील तर मग गावच्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होतात. हो निश्चितच ज्या ज्या वेळेला आम्हाला शक्य होतं बघा जे कलावंत आहेत ज्या कलावंत आजारी पडले तर आम्ही काय करतो एक ग्रुप बनवतो, पैसे त्याच्यामध्ये ऍड करतो, त्यांचा जीपे नंबर असतो आणि त्या कलावंतांना ऑटोमॅटिक त्याच्या अकाउंटवरती सुपूर्द होतात. अशा बऱ्याच कलावंतांना आतापर्यंत आम्ही दिलेले आहे. गंभीर आजार असेल त्यावेळेस म्हणजे असं नुसता नॉर्मल असेल तर कलावंत देणार सगळे सारखेच आहेत, पण मोठा गंभीर आजार असेल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो. निश्चित आमच्या बघा कोकणामध्ये म्हणते ना, हो कोकणामध्ये बघा आता ही नमन भारुड जनसा ह्या प्रकारे अजूनही आहेत. आणि आमचे सम्य कोकण कला म्हणजे बघा चिपळूण गुहागर या साईडला जास्त जनसा वगैरे होतो, नमन भारुड होतं. तर तिकडे मला वाटतं दरवेळेला चालू आहे, ते बंद झालेलं नाही. आज तागायती चालू आहे. तुम्ही कोकणामध्ये गेला तर पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या कलावंत सादर करतात. बघा सम्य कोकण कला मंच असेल किंवा कोकणातील अनेक कलावंत असतील आपल्या सम्यकशी जोडलेले सगळ्या समाजाचे मी म्हणतोय ते कलावंत बघा होळी आली, होळीला त्या पद्धतीनं कार्यक्रम असतात नमन, त्याच्यानंतर त्यांचं दशावतार असतो, ते आजपर्यंत चालू आहे, ते बंद झालेलं नाही. आणि याच्या पुढेही चालू राहण्याची आम्ही प्रयत्न करणार, ते बंद होऊन देणार नाही, कारण आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, ती चालूच राहायला पाहिजे.